बायोलॉजी मध्ये आपण बघू सेल मध्ये काय आहे ते. रॉबर्ट हुकने कुठल्या सेलचा शोध लावला, डेड सेलचा शोध लावला. लिव्हेन हुकने काय केलं, लिव्हेन हुकने लाईव्ह म्हणजे जिवंत सेलचा शोध लावला. लिव्हेन लाईव्ह, रॉबर्ट हुक लावल्यावर मरून जाते म्हणून डेड सेल. लिव्हेन वरून लाईव्ह सेल म्हणजे जिवंत सेल. रॉबर्ट ब्राउन न्यूक्लियस, लक्षात ठेवा रॉबर्ट ब्राउन न्यूक्लियस. थिअरी, तीन थिअरी सेल थिअरी म्हणून. शिल्डेनने सर्व सजीवांचा कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणजे काय झालं, सेल. शिल्डवरून लक्षात ठेवा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक. शिल्ड कसं कार्यात्मक आणि रचनात्मक काम करते म्हणून शिल्डेन. श्वान काय म्हणला, श्वान म्हणला की ऑल प्लांट अँड एनिमल आर मेड ऑफ सेल. ऑल प्लांट अँड एनिमल्स आर मेड ऑफ सेल. विरशा म्हणतो सर्व पेशींचा जन्म पूर्वीच्या सेल पासूनच होतो. कसं लक्षात ठेवायचं की वीराचा जन्म आधीच्या वीरापासून होतो, तर विरशा म्हणजे सर्व पेशींचा जन्म पूर्वीच्या सेल पासूनच होतो. त्यानंतर येतो गॅप बिटवीन सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याला काय म्हणतात, सायटोप्लाझम. गॅप बिटवीन सेल मेम्ब्रेन अँड न्यूक्लियर मेम्ब्रेन इज कॉल्ड सायटोप्लाझम. हे झालं आपलं सेल मेम्ब्रेन प्लस न्यूक्लियर मेम्ब्रेन, याच्यामध्ये राहतो सायटोप्लाझम. फ्री परमिएबल काय असते, तर सेल वॉल असते. सेल वॉल काय, फ्री परमिएबल. त्याचं काय काम आहे, आधार देणे. तर सेल वॉल जे असते अॅनिमल मध्ये अबसेंट असते. आणि अॅनिमल मोनेरा फंगाय अॅनिमल मध्ये नसते. मोनेरा फंगाय प्लांटेड प्रोटिस्ट मध्ये असते. मोनेराची बनलेली असते म्युरामिक ऍसिडची सेल वॉल बनलेली असते. फंगायची कायटिनची बनलेली असते. प्लांटची सेल वॉलची बनलेली असते. त्यानंतर येतो सिलेक्टिव्ह परमिएबल. कुठला, तर सेल और प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याला ते बनलेलं असते फॅट्स और लिपिड्स. त्यामध्ये एवढे घटक येतात, लिपिड्स फॅट्स 40%, प्रोटीन्स 58%, 2% कार्बोहायड्रेट. तर त्यानंतर एंडोसायटोसिस होते सेल मेम्ब्रेन मधून. तर एंडोसायटोसिस म्हणजे आत जाणे आणि एक्झोसायटोसिस म्हणजे बाहेर येणे. तर डबल लेअर असते प्लाझ्मा मेम्ब्रेन. ते कशाने बनलेले असते, फॉस्फोलिपिड्स और लायकोप्रोटीन्सने बनलेले असते. तर हे झालं आपलं सेल बद्दल. त्यामध्ये आता सर्वात लहान सेल आहे ती मायक्रोप्लाझ्मम गॅलिसेप्टियम म्हणून आहे. आणि सर्वात मोठी सेल ती शामुगाचं अंड आहे. त्यानंतर सायटोप्लाझम, सायटोसोल प्लस अदर ऑर्गॅनिल मध्ये सायटोप्लाझम. आणि सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम मधल्या लिपिडला म्हणता सायटोसोल. त्यामध्ये आता बघा न्यूक्लियसचं फॉर्मेशन कसं आहे, तर न्यूक्लियोटाइड पासून जीन पासून डीएनए पासून क्रोमोझोम आणि क्रोमोझोम पासून न्यूक्लियस. हे झालं आपल्याला सेल बद्दल माहिती. तर सेल मधले आता आपण ऑर्गॅनिल बघू. तर त्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. त्याचं काय काम आहे, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणे. त्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि एक स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. रफ कुठले असते, तर ते जे आवरणावर राइबोझोम असतात ते असते रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यामध्ये त्याचं काम काय, प्रोटीन आणि ज्यावर राइबोझोम नसतात ते आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्याचं काम काय, फॅट अँड लिपिड सिंथेसिस. त्यानंतर येतो आपला गॉल्गी ॲपरेटस. गॉल्गी ॲपरेटसला काय म्हणतात, केमिकल फॅक्टरी ऑफ सेल. त्याचं काम काय, तर प्रोटीनचा हार्मोन आणि एन्झाईम मध्ये कन्वर्ट करणं. त्याचं काम आहे फॉर्मेशन ऑफ व्हॅक्यूल अँड पॅकेजिंग ऑफ प्रोटीन. प्रोटीनचा हार्मोन आणि एन्झाईम मध्ये रूपांतर, फॉर्मेशन ऑफ व्हॅक्यूल अँड पॅकेजिंग ऑफ प्रोटीन काय, कोणाचं, गॉल्गी ॲपरेटस म्हणून त्याला म्हणतात केमिकल फॅक्टरी ऑफ सेल. त्यानंतर येते लायसोझोम. लायसोझोमला काय म्हणतो आपण, लैकारिका. ते कशाने बनते, तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने बनते. ते विषारी पदार्थांना उद्ध्वस्त करण्याचं काम करत असते. विषारी पदार्थांना उद्ध्वस्त करणे. त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात, ते हायड्रोलायटिक असतात. त्यामध्ये 1 डझन भर असतात ते जवळजवळ. आणि ते सस्तन प्राण्यांमध्ये आरबीसी मध्ये अबसेंट असतात. सस्तन प्राणी आहेत त्यांच्या आरबीसी मध्ये ते अबसेंट असतात. कुठले, तर लायसोझोम. तर त्यांचं ते हायड्रोलायसिस करतात म्हणून त्यांना सुसाइड बॅग पण म्हणतात. सुसाइड बॅग, आत्मघाती पिशव्या पण म्हणतात. तर त्यामध्ये आता आपण बघू पुढे. तर 2 नंबर आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं काम काय, ते एरोबिक रेस्पिरेशन. त्यामध्ये ते अबसेंट असतं आरबीसी मध्ये. आरबीसी मध्ये उपस्थित राहिलं तर ते काय, ऑक्सिजनचा वापर करून घेते म्हणून त्या आरबीसी मध्ये अबसेंट असतं मायटोकॉन्ड्रिया. त्यांचं काम म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन. आरबीसी ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो. तर मायटोकॉन्ड्रिया आरबीसी मध्ये असला तर ते तो ऑक्सिजन वापरून घेते आणि आपलं बॉडी पूर्ण असते. तर ते पॉवर ऑफ सेल आहे, कारण रेस्पिरेशन इथंच होत असते. एनर्जी तयार होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. तर डीएनए आउटसाइड द न्यूक्लियस कुठं असतो, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये असतो म्हणून त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए म्हणतात. तो असतो मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्यानंतर क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट फक्त प्रेझेंट असतो प्लांट सेल मध्ये, ओनली इन प्लांट.
त्याचं काम काय फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये काय होते, लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होते. तर ते कशात होत असते फोटोसिंथेसिस, आपल्याला सायटोप्लाझमच्या क्लोरोप्लास्टच्या थायलाकोइड मध्ये. त्यानंतर तो व्हॅक्युअल येतो. व्हॅक्युअलचं काम काय, तर ते स्टोरेज ऑफ फूड अँड वॉटर काम आहे चालू. तर प्लांट मध्ये मोठा असतो आणि अॅनिमल मध्ये लहान असतो. तर त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आता आपण इकडे हे बघून घेऊ अॅनिमल आणि प्लांट मध्ये काय डिफरन्स आहे. तर सेल वॉल अॅनिमल मध्ये असते, प्लांट मध्ये सेल वॉल अॅनिमल मध्ये नसते, प्लांट मध्ये असते. सेंट्रिओल्स अॅनिमल मध्ये असतात, कारण इथं आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन दिसते आपल्याला अॅनिमल मध्ये, तसं प्लांट मध्ये दिसत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन जास्त वेगळ्या अॅनिमल मध्ये होत असते. तर सेंट्रिओल्स अॅनिमल मध्ये प्रेझेंट असतात, प्लांट मध्ये नसतात. ऑर्गॅनेल्स जास्त असतं अॅनिमल मध्ये प्लांटचे कम्पॅरेटिव्हली. व्हॅक्युअल लहान असतो प्लांट पेक्षा अॅनिमलचा, आणि क्लोरोप्लास्ट जो आहे तो अॅनिमल मध्ये जास्त प्लांट मध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन वरून आपले सेलचे टाईप पडत असतात, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. त्यामध्ये युकॅरियोटिक काय, तर आपले आले 4 किंगडम. कुठले आहेत, मोनेरा सोडून फंगाय, प्रोटिस्टा, अॅनिमलिया, प्लांटी, हे कुठले झाले आपले युकॅरियोटिक. त्यामध्ये सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते आणि सेल मेम्ब्रेन न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असते. तर त्याच्यावरून आपले युकॅरियोटिक पडतात. आणि त्यामध्ये 2 येतात, एक युनिसेल्युलर एक मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर कशावरून, तर फंगाय मल्टीसेल्युलर प्लस युनिसेल्युलर आहे. त्यानंतर प्लांट आणि अॅनिमल मल्टीसेल्युलर आहेत, आणि आपला प्रोटिस्टा युनिसेल्युलर आहे. तर त्यानंतर येते आपल्यावाले ज्यामध्ये अपसेट असते ते झाले आपल्यावाले प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये कोणातून मोनेरा बॅक्टेरिया वाले ते येत असतात. युकॅरियोटिक मध्ये डीएनए प्लस हिस्टोन लघु प्रथिने प्रेझेंट असतात. त्यामध्ये जे अमिनो ऍसिड्स आहेत, अमिनो ऍसिड मध्ये युकॅरियोट्स मध्ये अर्जिनाइन आणि लायसिन अर्ज केला आहे त्यांनी लायसिनसाठी, ते जास्त असतात. आणि ट्रिप्टोफॅन म्हणजे फॅन ते अभाव दिसतोय, तर ट्रिप्टोफॅनचा अभाव असतो युकॅरियोटिक मध्ये. तर त्यामध्ये सायटोलॉजी काय म्हणतात, सायटोलॉजी स्टडी ऑफ सेल, त्यालाच म्हणतात आपण सायटोलॉजी. तर लांबेस्ट सेल कुठली, तर नर्व सेल आहे. त्यामध्ये न्यूरॉन ही सर्वात लांब सेल आहे. त्यानंतर सर्वात जास्त हिस्टोन कशामध्ये असतं, तर रेडिओलॉरिन मध्ये असतात. सर्वात जास्त हिस्टोन जे असते ते रेडिओलॉरिन मध्ये. एक्स्ट्रा पॉईंट आहेत सर्व, तर 600 पेअर्स आहेत रेडिओलॉरिन मध्ये. त्यानंतर युकॅरियोट्स मध्ये 2 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात, प्रोकॅरियोटिक मध्ये 1 पेअर ऑफ क्रोमोझोम असतात. खऱ्या केंद्रकाचा अभाव प्रोकॅरियोटिक मध्ये असतो. तर त्यानंतर प्लास्टिक मध्ये काय डबल लेअर असते प्लास्टिक, आणि ते कसे फक्त अवेलेबल असते, प्रेझेंट असते ते प्लांट सेल मध्ये. तर त्यामध्ये क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. तर ल्युकोप्लास्टचे 3 टाईप आहेत, अॅल्युरोप्लास्ट, अमायलोप्लास्ट, एलाओप्लास्ट. तर अॅल्युरोप्लास्ट म्हणजे काय, तर त्यामध्ये प्रोटीन स्टोअर करतात, आणि अमायलोप्लास्ट मध्ये स्टार स्टोअर, आणि एलाओप्लास्ट मध्ये फॅट स्टोअर. त्यानंतर क्रोमोप्लास्ट काय, तर क्रोमोप्लास्ट मध्ये काय कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थोफिल आणि बिटालिन्स. तर कॅरोटीन मध्ये भगवा कलर असतो, गाजर मध्ये ते प्रेझेंट असते. लायकोपिन आपले टमाटर मध्ये असते. झॅन्थोफिल आपले येलो कलरचे असतात. तर बिटालिन्स कसे गडद गुलाबी कलरचे मीठ मध्ये प्रेझेंट असतात. तर त्यानंतर किंवा येतात आपले ग्रॅनम काय, तर ग्रुप ऑफ थायलॅकोइड्स, ज्यामध्ये आपली फोटोसिंथेसिस होत असते. तर इंड ऑफ फोटोसिंथेसिस चाललं तर ते काय आपलं थायलॅकोइड्स. तर त्यानंतर येते ग्राउंड स्टेनिंग काय, तर स्टेन असतात. स्टेन काय ते वॉश केलं जातं अल्कोहोलने. जर त्यानंतर जो ब्लू कलर राहिला तर ते पॉझिटिव्ह, ब्लू कलर गेला अल्कोहोलने वॉश केल्यावर स्टेन, तर मग ते निगेटिव्ह. तर निगेटिव्ह कुठले आहेत, तर आपले डिप्लोकॉकस, निओकॉकस, स्ट्रिप्टोकॉकस, हे सर्व कॉकस वाले. त्यानंतर क्लोस्ट्रिडियम, डिप्लोकॉकस, निओकॉकस, स्ट्रिप्टोकॉकस, क्लोस्ट्रिडियम हे झाले पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह कुठले, तर इकोलाय, साल्मोनेला टायफीवाला, सुडोमोनास, त्यानंतर हिमोफिलस, हे कुठले आपले रोगकारक आहेत निगेटिव्ह वाले. आणि डिप्लोकॉकस, निओकॉकस, स्ट्रिप्टोकॉकस आणि क्लोस्ट्रिडियम हा सॉइल बॅक्टेरिया आहे क्लोस्ट्रिडियम. त्यानंतर दंड आणि शंकू नामक ज्या सेल आहेत, संवेदी तंत्रिका पेशी आहेत, ते डोळ्याच्या पडद्यात आढळून येतात आपल्याला. त्यानंतर जंतू संसर्ग झालेला असला तर त्या ठिकाणी मास सेल जे असतात ते हिस्टोन प्रोटीन स्रवण करत असतात. तर हे आपलं झालं सेल बद्दल. रिप्रोडक्शन काय आपलं, तर त्याच्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन राहते, त्याच्यामध्ये रनर्स आणि स्टोलन काय प्रमोशन करतो. रनर आणि स्टोलन, स्ट्रॉबेरी आणि स्पायडर प्लांट.
रनर एस स्टोलन स्ट्रॉबेरी स्पायडर प्लांट रनर झालं. रायझोम काय गिंगर बॅम्बू टर्मरिक गिंगर बांबू टर्मरिक. ट्युबर्स काय पोटॅटो टिश्यू कल्चर ऑर्चिड्स ट्युबर्स पोटॅटो. बग्स काय असतात स्टेम मध्ये कशी असते ते कसे असते आपलं तर ते असते ओनियन आणि ट्युलिप्स मध्ये. तर लिफ कटिंग कशामध्ये ब्रायोफायलम मध्ये लिफ कटिंग आणि कटिंग कशामध्ये रोज शुगर केन आणि ग्रेप्स मध्ये आणि लिअरिंग कशात करतो आपण जास्मिन आणि ग्रेप्स मध्ये. तर रनर आणि स्टोलन कशाने स्ट्रॉबेरी आणि स्पायडर प्लांट. ट्युबर कशामध्ये असतात पोटॅटो मध्ये असतात. बल्ब कशामध्ये असतात ओनियन आणि कशात तर ट्युलिप मध्ये. ओनियन ट्युलिप मध्ये काय असतात बल्ब असतात. रायझोम कशामध्ये गिंगर टर्मरिक बांबू मध्ये असतात रायझोम. त्यानंतर ते लिफ कटिंगचं काय एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम. त्यानंतर ती कटिंग रोज शुगर केन ग्रेप्स मध्ये काय आपण वापरतो कटिंग वापरतो. आणि लेअरिंग मध्ये काय तर जास्मिन आणि ग्रेप्स.